गौतमी, तिचं टोपण नाव आहे मिस खेकडा. हो का? असं सगळे सगळे असं मला नाही का सांगितलं गेलंय बाई. बापरे, छान आहे माझी बाई. नाही गं, ते तर मला आवडते. बरं चाल सोबत चाल. शेतामध्ये काम दिसतंय आज. पराठ्यामध्ये उपडायला जाऊ मध्ये का वा? नाही वा. फालतूच आपल्या दोघीने पायतीन ना कामावर भिडवतीन तर हो माहिती आहे. कापूस काढाले. मला बोंड निवडता येते. हो का? बरं मग ठीक आहे, मी उपडी. चाल बघ, बडबड खूप झाली. चाल बरं लवकर, गाडी आली आमची. हा झालं ना गाडी आठवलं का? आता राय राय होते, पेट्रोलच संपते बाई. हो मा, नवीन नवीन चालकांना बरोबर तयारीत राहा. हो ना. गेला काम पाडते मा. हो ना. ए चल रे, ड्रायव्हर झाला का रे? चल रे, जायचं लवकर. चल म्हणते, झालं म्हणते. चल, पेट्रोल नाही भेटलं तर मातीचं तेल टाकलं म्हणते. उभा झाला बा हा. दाखवते मी अशी. चल गं, चल. झाला, चालू झाला. कुंफू कराटे फेकून राहिली तू. हो, दमसवते एखाद्या तरी. चाल लवकर. मा तुझं लग्न झाला का वा? कातवा किती तोड्याचं वय वा? पागल, आता नवीन नवीन लग्न झालं माझं. हा. कोणासोबत वा? दिमा, हा का दुपट्टेवाला तुझा नवरा बसलाय समोर. पण मस्त पेऊन आहे, तुझ्या प्रेमामध्ये पागल झालाय. दमसवते तुला काम.
माय भको दोन्ही शहरांचे प्रारंभिक गणागौरवणीचे राऊंड समाप्त झाले आणि खऱ्या अर्थाने दुय्यमेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि ती तडफदार सुरुवात नवघरे साहेबांनी केलेली आहे. विचारणा केली होती हो एका प्रश्नाची की राष्ट्रसंत गाडगे बाबा हे जेव्हा मृत्युमुखी पडले, त्यांचा जेव्हा अंत्यविधीचा कार्यक्रम जेव्हा करण्यात आला, त्या प्रसंगी संत गाडगे बाबा यांना सर्वप्रथम अग्नी कोणी लावली आणि कोणते संत महात्मे त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी कोणतं भजन सादर केलं. शाहीर साहेबाला मी ते सांगितलं. शाहीर साहेब म्हणतात 25% बरोबर आहे. 25% बरोबर आहे आणि मग बाकीचं म्हणते पुरा काला आहे म्हणतात. नाही वांग्याची भाजी धर, नाही मिक्स व्हेज असं शाहीर साहेबाचं बोलणं आहे. तर शाहीर साहेब काहून कवरीत ठेवण असं झाकून, केव्हापर्यंत ठेवण म्हणलं झाकून? कमीत कमी तुम्ही तर आपली उघडी करून दाखवायला पाहिजे होती. काय पुस्तक असं जगी तो सर्वज्ञानी असा तो कोण आहे आणि विचारी म्हणा तुझी शोधून पाहे. कोण आहे हो जगाच्या पाठीवर परिपूर्ण बांधवानो? ठीक आहे, माझं नाही जमलं ना, मी तात्या टोपे सांगितलं ते तुम्हाला नाही पटलं, मग तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे होतं. एवढ्या लोकांमध्ये तुमच्या ज्ञानाची कदर झाली असती, तुमची वाहवाही झाली असती. विहिरीतून जर बाल्टीभर पाणी जर काढलं तर काही कमी होईल का जी? अरे आमचं सोडा ना वगैरे साहेब, पण तुमचं गुरु घराणं आहे, ज्यांचे वडील यांचे वस्ताद आहे, घरी ज्ञानाचं भंडार आहे. आमचं काय आहे जी? परसाड कुठं इकडं परसाकड कुठं. शाहीर साहेब, आणि म्हणून मी जेव्हा प्रश्नाची विचारणा केली होती, सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई आणि त्या महाविद्यालयामध्ये वार्षिक 3रं संमेलन संपन्न होत होतं आणि त्या प्रसंगी राज्यपाल यांना प्राचारण केलं होतं, प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी आले होते. परंतु नामांकित अनेक व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी आले होते. तर शाहीर साहेबांना राज्यपाल बरोबर सांगितलं हो, राज्यपाल बरोबर सांगितलं महाराजा सिंग. परत पुन्हा त्यांनी म्हटलं केव्हाची गोष्ट आहे, 12 जानेवारी 1950 बरोबर आहे साहेब, इथपर्यंत ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे इथपर्यंत ठीक आहे, पाटणकर यांनी प्रास्ताविक केलं हे इथपर्यंत ठीक आहे. बस झालं, बाकीचे कुठे गेले? सविताबाई आंबेडकर नव्हते का? ते तुमच्या वाचनातून नाही गेले काय? सविताबाई आंबेडकर नव्हते का त्या ठिकाणी? शाहीर साहेब, तुम्ही माझ्या प्रश्नाचं 30% दिलं. बरं, 30% दिलं उत्तर, अजून 70% बाकी आहे. का म्हणणं आहे तुमचं? सविताबाई आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी होते, समजलं की नाही? त्या ठिकाणी परत पुन्हा कमलाकांत चित्रे यांचं नाव नाही दिसलं तुम्हाला? पुस्तक सरळ पकडा ना शाहीर साहेब, पुस्तक सरळ पकडा. हे बाकीचे नाव तुम्हाला सांगता आले? काही व्यक्ती सोड पकड असे नको कराजी. कहा राजा भोले कहा गंगुतेली, समजलं तुम्ही कुठं ना आम्ही कुठं? वा रे वा, काही हरकत नाही शाहीर साहेब, पुढच्या फेऱ्यामध्ये तरी प्रॅक्टिस कर जा. समजलं की नाही? आणखी बाकी आहे, चला काही हरकत नाही. आणि म्हणून शांत चित्ताने बसा बांधवांनो, मजा फार येणार आहे. शांत चित्ताने बसा बांधवांनो, मजा फार येणार आहे. आणि एकाची हार तर बंधूनो जित दुसऱ्याची होणार आहे. मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे मान्यवर देणार आहे आणि एकापेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे नवघरे साहेब इथे गाणार
हा झगडा नसून दोन्ही शायरांचा वैचारिक वाद आहे आणि शाहिरी कशी करावी ही इथल्या लोकांनाही याद आहे. म्हणून या ठिकाणी भजन गोंधळ तमाशा लावणी नसून फक्त यांना शायरीचा नाद आहे आणि या ठिकाणी आम्हाला इथे बोलवून शायरी करण्याची संधी दिली त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या पार्टीकडून इथल्या आयोजक कमिटीला इथल्या ठेकेदार साहेबांना कोटी कोटी धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. शाहीर साहेब, दुरून दुरून आले लोक पाहण्या दुय्यमीची जण. दुरून दुरून आली लोक पाहण्या दुय्यमीची जण. कारण यांना माहित आहे शाहीर साहेब सुरात म्हणतील गाणं आणि तालात वाजवतील चम. दुरून दुरून आले लोक पाहण्या दुय्यमीची जण. कारण यांना माहित आहे सुरात म्हणतील गाणं आणि तालामध्ये वाजवतील चंग. शायरी ऐसी करो, शायरी अशी करा काही इथले लोक झाले पाहिजे दंग. आणि शायरी क्या खराब झाली तर म्हणतील दोघांनाही पेवणा करेल आमच्या दारुगाजी भरो. वा, मले हा विचार येऊन आला. बाबासाहेब आंबेडकर तुम्ही बरोबर सांगितलं, पाटणकर बरोबर सांगितलं, 12 जानेवारी 1950 बरोबर सांगितलं. बाकीचं कुठं? बाकीचे काऊन झाकून ठेवले तुम्ही? माहित नाही. तुम्हाला अर्धवट घेण्याची सवय आहे का? ओके मामा. काऊन पुरा नाही घेत का? नाही, अर्धवट करण्याची सवय आहे का तुम्हाला? ऐसा नहीं होता शाहीर साहब. और इसलिए कहना है क्या? दुश्मन बनो मगर वो आपस के नहीं. दुश्मन बनो मगर वो आपस के नहीं और पुजारी बनो मगर हवस के नहीं. अरे तीर बनो मगर तर्कस के नहीं और बनना है नवगरे साहब शेर बनो मगर वो सर्कस के नहीं. क्या बात है? मी मुजोरीचे बारण खेत राहणारे हे नाही. नाही माझ्या बापानं ती शायरी नाही केली तर मी आजन्म करणार नाही मरेपर्यंत. नाही नाही. समजलं का नाही? ठीक आहे ना? तात्या टोपे तुम्हाला माहित नाही ना, मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं. हो ना? काय आहे भाऊ म्हणून? बरोबर आहे भाऊ, चुकून बोलतो काय? वा रे वा, आपलं ठेवता झाकून लोकांचं पाय वाकून. वाकून ऐसे से काम नहीं होगा. तो शायरी गाने की तरफ जरा गौरतलब हो जाइए. ओहो, अरे तत्वाने भांडू. शाहीर साहब, तुम्हाला सांगितलं नुसतं प्रश्न विचारल्याने दुय्यम होत नाही. समजलं की नाही? दुय्यमीचे अनेक प्रकार आहेत. शब्दाची दुय्यम आहे, प्रश्नाची तर दुय्यम आहे, पण शब्दाची दुय्यम आहे, चालीची दुय्यम आहे, गाण्याची दुय्यम आहे, आध्यात्मिक विषयाची दुय्यम आहे. असं का? समजलं की नाही? आहे म्हणून अरे तत्वाने भांडू आणि सुविचार महाडू क्या बात है? आणि शाहिरीला नेऊ लांब दूर. तत्वाने भांडू सुविचार महाडू शाहिरीला नेऊ लांब दूर. तत्वाने भांडू सुविचार महाडू शाहिरीला नेऊ लांब दूर. तत्वाने भांडू शाहिरीला महाडू शाहिरीला नेऊ लांब दूर. लावताल सूर
ते पुढं शाहीर साहेब ज्याला अक्कल कमी असले तो जास्त का ते बरोबर भले त्याला समजू नको शेणानं बुड आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे बाबरीच्या झाडाला येतील का कधी आम्रफल शाहीर साहेब मैं आपको नहीं कहूंगा समजलं की नाही पण कायद्यावर बोट ठेवून चालणाऱ्याचं कधी भलंच होते समजलं की नहीं तो मुंह में आना और बगल में छुरी ऐसा नहीं होता मेरे परवरदिगार इसलिए क्या कह रहा हूं मैं जरा सुनेगा उस सोने की चिड़िया के पैर कहाँ गए नवघरे जी उस सोने की चिड़िया के पैर कहाँ गए अरे जिसमें सवार देश के दुश्मन हो गए जहाँ इंसानियत और इंसान बेदखल हो गए तो किस मुंह से कहो कि अच्छे दिन आ गए अरे जिन्हें देश की रही ना चिंता वो जनता के पुष्प हो गए जिन्हें देश की रही ना चिंता वो जनता के पुष्प हो गए और खुद को जन सेवक कहलाने वाले खुद जनता से दूर हो गए अभिलाषा के खेती में आश्वासन के बीज बो गए पर जहाँ इंसानियत और इंसान बेदखल हो गए तो किस मुंह से कहो कि अच्छे दिन आ गए अरे मुट्ठी भर लो घर बैठे संविधान है मुट्ठी भर लो घर बैठे संविधान है कैसे कहूँ कि बापू के सपनों का हिंदुस्तान है अरे मेहनत कश लोगों के लिए दूर संसद की गलियां और जहाँ धन वाले लोग घर पहुंचकर मनाते हैं रंगलिया तो राजनीति के गांव पेच में फंसकर कुछ लोग हैवान हो गए जहाँ इंसानियत और इंसान बेदखल हो गए तो किस मुंह से कहो कि अच्छे दिन आ गए किस मुंह से कहो कि अच्छे दिन आ गए आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काही पागल होते का एखाद्या भजनाला नव्हे कीर्तनाला नव्हे लावणीला नव्हे डान्स संगमाला नव्हे मात्र तुमसर मुक्कामी 23 फरवरीला राष्ट्रीय खमखडी गंमत ही उपाधी दिली काय एवढी स्वस्ती आहे का लोक आम्हाला 25-26 हजार रुपये कशाचे देतात काहीतरी या शायरीतून काहीतरी आम्हाला बोध मिळेल ज्ञान मिळेल ज्ञानार्जन होईल समजलं की नाही आणि काही लोकांना वाटते जे मारून राहते दोन एक दीड पोव त्याला वाटते बे हा केव्हा केव्हा घेते रे त्या शाहिराची समजलं की नाही शाहीर साहेबांनी म्हणून शाहिरी नाही कांद्याचा फुल जनजागृतीची ही मशाल घेऊन संताच्या वाणीचा धार सामना हो द्यार पार पर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत नुसतं खूप ज्ञान असलं त्याला किंमत नाही समजलं का नाही खूप आवाज आला 2 गाणे म्हणता आले त्यालाही काही किंमत नाही 4 गोष्टीचं नॉलेज पाहिजे या शायरासाठी समजलं का नाही पाणी म्हणून लावताल सूर आता तू लावताल सूर म्हणून तत्वाने भांडू सुविचार मांडू शाहिरीला नेऊ लांब दूर
पण देईन तुला. देणं घेणं करता बरोबर आहे. कशाचं? हे विचाराची देवाणघेवाण जर योग्य असेल तर त्यामधून सन्मार्ग तयार होत असते. हो, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शाहीर गुरुतुल्य अंबादाजी नागदेवी म्हणतात. का? आणि म्हणून माझं म्हणणं आहे, तू देशील मला तर मी पण देईन तुला. द्या. कारण शायरी सुद्धा ही एक आहे प्रबोधनात्मक कला. आणि संत म्हणतात एक तरी असू दे अंगी कला, नाही तर काय पुका जन्मला. वा वा वा. आणि शायरी काय चांगली केली तर इथले लोक शाबास म्हणतील तुला आणि मला. आणि शायरी का खराब झाली तर त्याच्या मागं लागल मला. ओके मग. समजलं की नाही शाहीर साहेब? ऐका पुढे काय म्हणतो ते. प्रचितीने शायरी केले जाते म्हणतात. तुम्हाला सांगतो शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. परंतु या अगोदर या 3 प्रचित्यापैकी एक अशी प्रचिती होती. तिचं नाव काही आगळं वेगळं होतं, परंतु त्या प्रचितीपासून शिकण्यासारखं होतं. त्या प्रचितीला बाहेर काढलं, तिचा लवलेश कापून टाकला, म्हणजे तिचं नाव कापून टाकलं आणि भलतीच प्रचिती निर्माण केली. ओके मग कोणती? शाहीर साहेब त्या प्रचितीचं नाव काय? काय मालूम आहे आपको? कोणती प्रचिती आहे? त्या प्रचितीपासून शिकण्यासारखं होतं. आणि म्हणून काय म्हणतो आहे, विचारतो एक प्रचिती तुम्हा, बदलवले तिला कोणी व केव्हा, काय होते तिचे आधीचे नाव, चार चौकात खोलून गाव. समजलं की नाही? का समजतो? अरे ज्ञान भरपूर तुम्हा, ज्ञान भरपूर, अरे ज्ञान भरपूर तुम्हा, ज्ञान भरपूर, अरे तत्वाने भांडू विचार महानू, शाहिरीला देऊ लावू, तत्वाने भांडू विचार महानू, शाहिरीला देऊ लावू. सन्माननीय मातोश्री ग्रामपंचायत सदस्य निर्मलाबाई डोंगरे, हल्ली मुक्काम जडामझरी, यांच्याकडून 100 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. आमची पार्टी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर सांगा, हा भिमरावजी मानकर साहेब यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. पार्टी अत्यंत ऋणी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जर का स्वातंत्र्यासाठी तुम्हाला सांगतो, जर का भगतसिंग राजगुरू स्वातंत्र्यासाठी लढले नसते, भगतसिंग राजगुरू सुखदेव स्वातंत्र्यासाठी लढले नसते, तर तुमच्या घरामध्ये उपासाचे फाके पडले असते. तुमच्या घरामध्ये उपासाचे फाके पडले असते. अरे पाय घासू घासू फळपडलो असलो, पाय घासू घासू आम्ही फळपडलो असलो तरी आम्हाला स्टेजवर चढण्याचे सौभाग्य लाभले नसते. ही पुण्य कुणाची? ही पुण्य कुणाची? अरे आपल्या हात छातीवर हात ठेवून सांगा, जनाची नाही तर कमीत कमी ठेवायला मनाची. अरे बापा, ही पुण्य कुणाची आहे? आणि म्हणून कशी शेवटच्याकडे काय म्हणतो ते,
बंडूजी पाटील साहेब गोडे मोहगावाले यांच्याकडनं या विचारधारेवरती 50 रुपयाचं भेट मिळालेलं आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे आणि म्हणून काय म्हणतो, आझाद तिरंगा निशान त्या गुरु पुरुषोत्तमाची ती शान, गीतली तो शाहीर निशान आणि ग्वाही ठेवून इतिहासाचं पान. अरे गावलंय दूर माझं गावलंय दूर. कोणतं गाव? वगमंडळ पार्टी. हो गाव नाही. कारण संत महात्मे म्हणतात ज्ञान हे सागरापेक्षा अथांग आहे आणि सागराच्या गुडघ्याभर पाण्यामध्ये आम्ही उभे आहोत. समजलं का नाही? ते गाव आम्ही काही नाही हो, या आमच्यापेक्षा मोठे मोठे शाहीर होऊन गेले. समजलं की नाही? आमचं काय बुधवार 8 दिवस. आणि म्हणून गावलंय दूर माझं ते गावलंय दूर. पण आज या ठिकाणी तत्वाने भांडू आणि सुविचार महांडू शाहिरीला नेऊ लांबदूर. तत्वाने भांडू सुविचार महांडू शाहिरीला नेऊ लांबदूर. शाहीर साहेबांना पूर्ण आध्यात्मिक विषयाकडे वळलेले आहेत शाहीर साहेब आणि खूप सुंदर विषय सादर केलेला या ठिकाणी. आणि म्हणतात ते शाहीर साहेबांचं म्हणणं आहे, जरा लक्ष देऊन ऐका. मेरे लाली को ससुराली को लेके जाऊं क्या, किस लिए? क्या मालूम? और मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या, तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या. मेरे लाली को ससुराली को लेके जाऊं क्या, मेरे लाली को ससुराली को लेके जाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या, तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या. आणि मग पहा शाहीर साहेबाचं गाणं. एका बुट्टीला जवानी आली फजिती तुम्ही पहा. एका बुट्टीला जवानी आली फजिती तुम्ही पहा. हे पागल बनण्याचं लक्षण होय का नाही व्हायची? बुट्टीला जवानी येईल का? होईल का नाही? समोरचा शहर पागल. एका बुट्टीला जवानी आली फजिती तुम्ही पहा आणि तिने बुड्डा केला स्वाहा. म्हणजे स्वाहा म्हणजे राम राम सत्य मर्डर केला. आणि तिने बुड्डा केला स्वाहा आणि झगडे केले 10. झगडे केले 10 म्हणजे बुड्डा केला स्वाहा. त्या बुडीला नवरी घरे सुटली का? आणि तुम्ही बसलेले लोक गंमत पहा. ओम भट स्वाहा. क्या बात है. चला काही हरकत नाही, प्रयत्न करतो जी, प्रयत्न करतो. आपली तेवढं काही ज्ञान नाही आपल्याला. समजलं की नाही? तर ते बुड्डी कोण? तिचं नाव आहे वासना. वासना नावाच्या बुड्डीले त्या बुड्डा स्वाहा केला आणि झगडे केले 10. तर ते झगडे कोणते? 10 इंद्रिय. समजलं की नाही? हे तुमच्या गाण्याचा मथितार्थ. या पलीकडे तुमच्याजवळ काय आहे? तर तुम्ही सांगा. हो काय हरकत नाही. आता माझं गाणं काय म्हणते? आता यानं बुड्डीची फजिती सांगितलं, आता मी एका बाईची फजिती सांगतो, जवान बाईची. समजलं की नाही? तुम्हा काय सांगू शाहीर माझी काल मोठी फजिती झाली. तुम्हा काय सांगू शाहीर आणि माझी काल मोठी फजिती झाली. कशी झाली? आणि मी लग्न तर केलं पण बायको गायब झाली. मी लग्न तर केलं पण बायको गायब झाली. लग्न करायचं होतं मले आणि म्हणून भीमरावजी पाटील साहेब आहेत, पोलीस पाटील साहेब. त्याला म्हणलं पाटील साहेब माझ्यासाठी एक पोरगी पा. पाहिली पोरगी अमरावतीची. अमरावती वकपांडीवरून डायरेक्ट अमरावती ते होती सती.
कार्यक्रम मी बैताळ बेडला बनलो तिचा पती हा, ना आपण कार्यक्रम. ते नाही लागली माझ्या हाती ओके, मा. आणि छातीने लावा माती हा. आणि त्याच्यावर लावा हिरोती वा रे वा शाबाश आणि म्हणूनच तो म्हणते का चांगल्याची फाटे ज्याचं नाव आहे मारुती ओके माय नदी नाले आटे ते आटे गिटे काढूनच देतो थांबून तर मध्ये थोडस पाणी पिऊ दे त्याला पाठवता ना लावता त्याला फाटे हो. चला तर पहा पोरगी पाहिली अमरावतीची पोरगी पाहायला गेलं झालं सगळं बरोबर पण च्या माय बाबा ते गायबच होय हो मा म्हणजे जादूगरीन गिन होगाची का माय जादूगरीन होती का काय होती तेवढं मला समजलं नाही पण झालं तिनं मला पागल बनवलं कसं हा ते कसं पागल बनवलं ऐका तुझ्याकडे काय म्हणतो ते जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली ओके माय ते पोरगी पाहिली ते पुरं नाही दिसत हा जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली कसं अन हळद लावाले बसली दुसरी माय हो काय तुम्ही एक पोरगी पाहायला गेले का 2-3 बायका पाहिल्या अहो बाई पोरगी एकच पाहिली हा. आणि तिला बायकोही हा. बनवलं पण परिस्थिती काय निर्माण झाली काय? जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली अन हळद लावाले बसली दुसरी बापा रे ओके मा म्हणजे तिले तरवर आला तुला हा. दगड करायचा हळद लावाले दुसरी दुसरी आणि तिसरी नवरी झाली पण मंडपात चौथी आली हा पा तुमचा डोका का खोकाजी हा? काय लोकांना पागल बनवायला नाही अरे मग मी पागल बनवतो आणि तो तुया कोण होते सुरशाही माम भाऊ हा ते वास मेवना होता तिचा मामभाऊ होते ना हा, देते तुला संध्याकाळी खाऊ जातो त्याच्याकडून पट्ट बाई मी हा, नाही हा. आणि त्यानं एका बुड्डीला जेवणी आले म्हणलं तेव्हा तुला नाही वाटलं हा, बरोबर आहे बरोबर हा? आहे. त्याचं मस्त पटलं हा. आणि निशान शाहीरचं सांगता बरोबर तुला खेटलं ए तसं नाही मग समझ कि नहीं हाँ, मैं भाई शायर हूँ मेरा काम है लोगों को आईना दिखाना मैं बैठकर लाशों पर गजल नहीं कह सकता और जुर्म की चाहे मुझे जो सजा दो पर जुर्म के खिलाफ मैं चुप नहीं रह सकता हाँ मैं शायर उसे समझता हूँ जो हर बात पर शेर लिख दे और मैं गुरु उसे मानता हूँ जो हर इंसान को शिक दे अरे जमाने के दानवीरों से मेरा मशवरा होगा कि मांगने की नौबत ही ना आए अगर देना ही है तो भिखारी को ऐसी भीख दे वाह 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 शायरी काही साधी गोष्ट नाही हो नाही समजलं की नाही हा आणि म्हणून काय म्हणतो काय जे पोरगी मी पाहिली ते पुन्हा नाही दिसली आणि हळद लावाले बसली दुसरी आणि तिसरी नवरी झाली पण मंडपात चौथी आली लग्न 5वीशी लागलं पण ते माया संग नाही आली उठून पोर आली का काय झाली ती कोण आली तेच मग तर. कोण तुझी बहीण आली ए तिकडे नको जाऊ बहिणीकडं बरं झालं मला बहीण नाही तर हा नाही तर तिला आवाज गेला असताना आली असती ती वरात चालली असती माझी वरात काढते हा. दारीच्या समोरच्या केसेस पडले ए तू असते समोरचे उपरले असते तिला तुझे मागचे उपरले असते समजलं की नाही माय बदमाश मायासारखी जर राहिली असती ते कोण समजलं की नाही आणि म्हणून लग्न 5वीशी लागलं पण ते माया संग नाही आली आणि मी लग्न तर केलं पण बायको गायब झाली मी लग्न तर केलं पण बायको गायब झाली अशा बैताळ बायकोसोबत माझी गाठ फसली आणि तिले मी घरी आणलं हो घरी आणलं आणि तुम्हाला सांगतो धान कापले हो का आणि मला बांध्या पेराच्या होत्या असं हो पाणी येऊन गेलं तुम्हाला सांगतो आणि बांध्या पेऱ्यासोबत ट्रॅक्टरवालाही मिळून गेलं आणि मिळालं वेळेवर सकाळीच गेलो 7 वाजता पूर्ण 3 एकर बांध्या पेरल्या हो आणि मग घरी आलो 2-2:30 वाजता आणि मला लागली भूक लागली तर त्या बैताळ बेलीने स्वयंपाक बनवायला लावलो हा तर त्या बैताळीने स्वयंपाक कसा बनवला का बांधवाला
हा तुम्हाला सांगतो जे भिजवलं हा तिनं ते शिजवलं नाही नाही आणि जे शिजवलं ते मला वाढलं नाही ओके मा का मग का खाल्ल्याची ते भसके ना का केर हा? ए बैताळी केर नाही हा, म्हणून गाण्याचं सांगतील ना सुरेश आहे बरं बरं हा, ते स्वयंपाकाला बसली एक भिजवलं शिजवलं दुसरं आणि मी जेवायला गेलो तर ताटात दिसलं तिसरं त्या माय बहिमा माय रागाचा पारा भडकला हो हा मी म्हणलं इले केवढी डोक्यावर घेऊन नाचू म्हणलं च्या माय बहीण मा बरोबर आहे आणि मग माह्या बोलला आहे साप नाही रागाले माय बाप तिला मी पक्कीच झोडपली ओके चांगल्या पिठल्या धरून चांगला दिलं चांगला कुतबला शेवकडा कडू मी लग्न तर केलं पण बायकोच गायब झालो लग्न तर केलं पण बायकोच गायब आणि म्हणून बांधवानो हा तर इथपर्यंत कसं तरी जीवन जगत आलो हो बाबा हो कसे तरी तिचे झटके सहन करत गेलो हा, पण सहन साला माय हाताने मोठा गुन्हा झाला कसा अशा बैताळ बायकोला मी घरी आणलं मग हाताने असा गुन्हा झाला नाही होवाचं होऊन गेलं आणि आजन्म निभवणं पडलं मा काय केल्याची मग हा काय केलं मा हाताने या बैताळ बायकोला अशा बैताळ बायकोला दिवस राहून गेले ओके झाला सत्यानाश हा दिवस राहिले तर पा तिची डिलिव्हरी कशी झाली कशी दिवस एकीला गेले बरं झाली बाळ अंतिम दुसरी आणि पोराले दूध पाहिजे तिसरी माझी मी आता थोड्या वेळात नाही का चक्कर येऊन पडते का कणीच्या आता हा तू चक्कर येऊन पडशील ना हो मला सांगा प्रेग्नेंट राहिली पहिली लेकरू झाला दुसरीले आणि दूध पाहिजे तिसरी हा कसा 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 काय कसा काय असाच होते का हा. सांगतील ना तू तू चक्कर येऊन पडशील का नाही तर गोळी आहे त्याच्याजवळ कोणती आहे ते पेन किलरची गोळी ओके मा खा ठीक आहे त्याच्याजवळची गोळी खाऊन घे बर समजलं की नाही दिवस एकीला गेले झाली बाळ आणखी दुसरी आणि पोराले दूध पाहिजे तिसरी आणि अशा बायकोले सांगा घेतील का पैशा पासरी बायकोले कोण ठेवत घरी क्या माय बाई मग फुकटाले मागाय दे बरोबर आहे नाही का आणि म्हणून मेरे गुरुवर ये लिखते हैं क्या गुरु माझे पुरुषोत्तमराव मने खोलू न दाव माझं गाण्याचा मथीच अर्थ गुरु माझे पुरुषोत्तमराव मने खोलू न दाव अवस्था रामून कवन केली आणि मी लग्न तर केलं पण बायको गायब झाली लग्न तर केलं पण बायको गायब झाली याच ठिकाणी आमचा वेळ समाप्त झाला त्यानंतर आमच्या जोडीला लाभले प्रतिस्पर्धी शाही सन्मान्य सूरजजी नवघरे येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील धन्यवाद अगं ये दीदी बोल ना का तू दे